रामकृष्ण हरी मंडळी. बघा तुम्ही म्हणायला असताना काय करायला लागल्यात, तर आपली केशर आंब्याची झाडे तर चांगली 200-300 झाडे ती तर तुम्हाला माहित आहे. तर त्यासाठी झाडायली बिरूड लागू नाही म्हणून एक औषधाचा वापर करायला लागलो, कारण त्याच्यामुळे झाड वायाला जात नाहीत आणि बिरूड लागायला होतं. त्यामुळे चला म्हणलं पटकन ना औषध तयार करून लावून घेऊ. तर बघा हे असं औषध लावायचं ह्याला. मी तुम्हाला औषधं कोणती कोणती औषध आहेत हे पण नक्की सांगते. तर आधी हे बघा झाडाला कसं लावायचं ते एका बाटलीमध्ये घ्यायचं, एक कपडा घ्यायचा कॉटनचा आणि असं पूर्ण पुसायचं ह्याला. तर तुमच्यात पण बागा असल्या तरी पण तुम्ही असं करता का काय मला नक्की सांगा बरं का, कारण आमच्या झाडाला पण बिरूड लागायला होता. त्यामुळे त्याला म्हणलं आपण एक औषधाचा असा वापर करू की एकदम झाड वायालाच नाही गेले पाहिजे, त्याचा फरकच पडला पाहिजे ह्याला. तरी बघा अशा चिरण्या चिरण्या पडायला लागले की समजायचे की त्याला बिरूड लागायला लागलाय. आणि असं लांब फट्ट्यापासून लावायचं. ह्यात काय होतं, जी आळी असेल ना या बिरूड लागणं म्हणजे मध्ये आळी असते आणि ती पार झाडातून बुडातून खाऊन टाकते सगळे, त्यामुळे ती झाड वाळायला लागते आणि ती आळी पण वासानं बाहेर तरी निघून जाते, नाहीतर मध्ये तरी मरून जाते. तर असं औषध लावायचं बघा. कुणी कुणी पेट्रोल लावतात, लावितच त्या मला सांगितलं होतं त्यांना आहे का ना, ती आळी ही होती. असं फंट्याला लावून घ्यायचं चौकून. हे काय इकडे असं बिरूटच लागायला लागलाय, कशामुळे झाड पहिलं नव्हतं बरं का हे रोग असला, पण आता जास्त कमी असं निघायलाय. काही पहिले नाही तर जुनी जुनी झाडं केव्हापासून आहेत. सांडलं जरा जास्तच. हे मायकून डबकं थोडं बारकं झालंय, जरा असं डबक्यात घ्यायचं आणि असं लावायचं. बघा मंडळी कशी झाड आहे ती. आणि आपण छाटणी केलेली बर का. हा आता बोलूच म्हणलंय काम करू म्हणलं. तर असं मंडळी हो का चौकून सगळं चांगलं ओलं करून घ्यायचं, ह्याला भिजवून घ्यायचं. त्यासाठी आहे का ना ह्या सगळे आळी लागत नाही ह्याला. औषध का सगळ्याला पुरलं पाहिजे ना. चला तर मंडळी आता काय काय औषध आहेत ते तुम्हाला सांगते मी. तर चला बकेटीत आपण किती औषध केलंय ते सुद्धा बघू. तर इथे बघा हे औषध आहे, असं बकेटीमध्ये मिक्स करायचं.
हे बघा एवढं औषध मिक्स केलंय. पहिली गोष्ट तर काय करायचं, एक शाबू भिजू घालायचा, चांगला शाबू भिजवून द्यायचा आणि पाणी भरपूर ठेवून ते शाबू एकदम चांगला मऊ भिजला पाहिजे. आणि एक शाबू एक, कीटकनाशक एक आणि चुना एक आणि मुरचुंदी एक, ही अशी 4 प्रकारची औषधं एकदम मिक्स करायची आणि त्यात थोडं पाणी टाकून असं चांगलं कालवून घ्यायचं. आणि बघा हे असं मनानच ते कलर तर आहे का ना, मनानं असा निळा झालाय बरं का. तर हे असं बघा हे कसं झालं ना, असं एक डब्बा घेऊन एक कपडा कॉटनचा घ्यायचा आणि त्यात बुडून लावायचं. तर नक्की तुम्ही पण असाच वापर करतात का औषधाचा त्या झाडासाठी, तर आम्हाला पण नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि अनेक दुसरं ह्याच्यातून काय औषध असलं तरी पण सांगा. तर फक्त 1 वर्षातून 3दा 4दा औषध लावायचे झाडाला. एकदम झाड आहे का ना, एकदम वायाला जातच नाही, एकदम भारी झाड होतात. तर आमची आता ही मोठी झाड आहेत ना ती 150 आहेत आणि बारकी छोटी आहेत त्याला काही नाही लावायचे जास्त आता. पण आम्ही मोठ्या झाडाला तर सगळ्यांना लावून घ्यायला लागलो ती 150 झाडाला. तरी केशर आंब्याची झाड आहेत आपली. तर बघा तुम्ही पण हे असं करून तर नक्कीच आहे का ना, ह्याचा एकदम चांगला वापर होते बघा. या झाडासाठी एकदम चांगलं औषध आहे. त्याला आता घेतो पटपटा लावून सर्व. हा होतो का तुम्हाला?